माता पित्याला धन्यता का त्याचं कारण एकच आहे, उत्कृष्ट मुलं जन्माला घालणं हे माय आणि बापाच्या पुण्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. शुद्ध बीजापोटी उगाच कोणाचंही नाही की बापालाच पितोन बांध त्याच्या पोटीलाही मोठा महाराज, असं काही संबंध नाही. का त्याचं कारण आहे माऊलींची ओवी समजून. लिंबाची झाडा साखरेचे आळे, हे लिंबाचं झाड आहे राजूबा, आणि त्याला साखरेचं आळं घातलं काय होईल? गोड होईल ना, लिंब होईल. लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळ येती तया. जसं बीज असेल तसं फळ येणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, पेरताना असं पेरणी करा, कर्म करताना असं कर्म करा, ज्याचं फळ चांगलं आलं पाहिजे. अतिशय पवित्र आपलं हे धमाने नगरी, आणि गावात ही पवित्रता कुणामुळे आली असं म्हटलं तर स्वामी रेवागिरी महाराजांमुळे. मला कळालं, मी ज्यांच्याकडे बसलो ना ते म्हटले महाराज आम्हालाही आठवत नाही महाराजांची समाधी कधीची आहे, पण आहे. आणि त्या समाधीवर आमची अनेक, लक्षात ठेवा, जागरूक आहे म्हणे. काही जागरूक वगैरे काही नसतं, लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणतात बाबा आमच्या गावचा मारुती जागरूक आहे. अरे मग आमच्या गावचं झोपलेलं आहे का? समाधीतले बाबा जागरूक नाही, बाबांच्या प्रती तुमची आणि तुमच्या पूर्वजांची श्रद्धा जागरूक आहे, म्हणून बाबा तुमचं काम करतात. लक्षात. सहज कोणीतरी यावं, बाबांच्या समोर जावं, त्याच्यात ते विषबाधा बाहेर निघावी, बाबांची कृपा आहे. बाबांवर असणारी तुमची श्रद्धा आहे, ते काम करते. आणि अशा पवित्र साधूच्या सेवेचा योग माझ्या वाटेला मी माझं भाग्य समजतो. अलीकडे हे 4 पुस्तकं शिकून मस्तकात किड पडलेल्या काही अवलती मान्य नाही करत, म्हटलं हे सर्व अंधश्रद्धा आहे म्हणतात ते. आता त्यांना काय सांगायचं? भगवान परमात्मा जेव्हा ठरवतो ना तेव्हा तो काहीही करू शकतो. श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय टाकून चला. कापड इकडे जवळच असेल ना, कापड किती आहे? 4 किलोमीटर. तुमच्या 4 किलोमीटर वरच्या अंतरची गोष्ट सांगतो, जास्त लांबची नाही. उगाच लई 100 किलोमीटर सांगायचं नाही. देव काय करतो सध्या काय माहिती आहे का राजूबा? सध्या भगवान भोलेनाथांचे भक्त वाढले, श्री शिवाय जोरात चालू आहे, आणि बरीच गर्दी पण वाढली. जातात बिचारे, चांगली गोष्ट आहे. काहींना रिझल्ट भेटतो, काहींना भेटत नाही, आहे ना. का बरं? भक्त नाही वाढले, हे गिराईक वाढले फक्त. आहे तेच गिराईक वाढले फक्त. काय महादेव पहिले नव्हते का गावामध्ये? होते ना. मग का बरं जायचं नाही? महादेव इतकं देतो माहीत नव्हता, हे मिश्रा बाबांनी सांगितलं, आणि सर्वांनी गर्दी केली महादेवकडे. पण चांगली गोष्ट गेलं पाहिजे. पण खरं सांगू, महादेवाकडे कोणी जायचं? कसं का मला महादेवाला कोणी जायचं ताई? माझी गोष्ट आहे. महादेवाच्या मंदिरात कोण कोण आहे? शंकर आणि हा. मग तिकडचा शंकर म्हणजे माझा सासरा आहे, आणि तिकडची पार्वती म्हणजे माझी सासू आहे, असं जिला जिला वाटलं तिने महादेवाला जायचं. घरी सासूला कपभर चहा पाजत नाही, आणि पहाटे 3 वाजता तांब्यावर दूध घेऊन जाते महादेवाला. काय करेल तो महादेव सांगा बरं तुम्ही? सासवांनो तुम्ही पण ऐका. तिकडची पार्वती म्हणजे माझी सून आहे अशी भावना जिच्या मनामध्ये असेल, महादेव तिचं ऐकेल. उगाच कोणाचं ऐकत नाही तो. दिवसभर सुनेला घालून पाडून बोलायचं, आणि पहाटेपासून महादेवाला जाऊन बसायचं. ऐकेल का महादेव? एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये कृतीला महत्वच नाहीये.
परमार्थामध्ये भावाला महत्व आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. हो, भाव खूप महत्वाचा आहे परमार्थामध्ये. मला सांगा, मांस विकणं चांगलं आहे का हो? मांस विकणं चांगलं आहे? परमार्थ आहे का? नाही. शेतामध्ये निंदणं, टुपणे, खुरपणे करणं चांगलं आहे का? परमार्थ आहे का? नाही. सजन कसाई त्याची कृती मांस विकण्याची होती. तो कृतीने जरी मांस विकत होता, मात्र प्रीती त्याची एकनिष्ठ भगवान पंढरीनाथाशी होती, म्हणून पंढरीनाथ त्याला मांस विकू लागत होता. सावता माळी शेतामध्ये खुरपत होता. खुरपणं ही त्याची कृती आहे, पण प्रीती विठ्ठलाशी आहे. मी काय सांगतो, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कृती नाही, भाव. भाव के बस में है भगवान. अरे भाई, आपका भाव शुद्ध है तो भगवान है, वरना पाषाण है. भाव नहीं तो हर मंदिर में दिखते हैं पाषाण. भाव के बस में है भगवान. म्हणून भाव महत्वाचा विषय आहे. मला मुद्दा एकच सांगायचा आहे, त्या देवावर श्रद्धा ठेवा, त्याच्या प्रति भाव निश्चित असू द्या, तो तुमचं काम करतो. आता ते महादेवाच्या भक्तीवर बी लोक आरोप करायला लागलेत. ते म्हटले ही अंधश्रद्धा पसरवतात, बेल नाही होतं का, ते काय अनेक प्रकारचे ते काही अवलादी आहेतच. आणि एक सांगा, आपलाच धर्म असा आहे महाराज, आपल्या धर्माचा आरोप करणारे पुढे येतात, बाकी इतर नाही. मी तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. हे कापड नाही तुमचं, कापड ना, कापडण्याची मुलगी माझ्या गावात दिलेली. तिकडे डिलिव्हरीला आली होती, बाळांतपणाला पोरगी. बाळांतपणाला आली, तिचे दिवस भरले, तिला त्रास व्हायला लागला. कापडण्याला दवाखाना आहे वाटतं, सरकारी दवाखाना, छोटा काहीतरी आहे ना. त्या सरकारी दवाखान्यामध्ये तिला नेलं. त्या दवाखान्यात नेल्याच्या नंतर त्या पोरीला डिलिव्हरी केली. त्या कर्मचाऱ्यांनी, ती बाई असतात ना तिकडे, त्या आशा वर्कर वगैरे काही, त्यांनी केली, पण त्यांना काही ते जमलं नाही. परिणाम, ते बाळ जन्माला आलं, पण बाळ रडलं नाही. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे, जन्माला आले जर बाळ रडलं नाही तर काय होतं, ते बाळ अपंग असतं, जगलं बी तर काही उपयोगाचं नसतं. राजूबा डॉक्टर घाबरले आणि फास्ट इथे धुळ्यातल्या चिरंतन हॉस्पिटल आहे धुळ्यामध्ये, बाळरोग तज्ञांचं, त्या हॉस्पिटलमध्ये ते बाळ ठेवलं. आणि तिकडे ते बाळ ठेवलं. किती दिवस ठेवलं? 7 दिवस झाले. 7 दिवस झाले तरी बाळाची हालचाल वगैरे काहीच नाही, फक्त इथं छातीमध्ये थोडी धुकधुक व्हायची. त्या बाळाचा जो काका आहे तो सिनियर कॉलेजला प्रिन्सिपल आहे. त्याने मला सांगितलं, म्हणे बाबा धुळ्याला अहो म्हणे आमच्या भावड्याचा मुलगा आहे, त्याचा असं असं झालं आहे, चला म्हटलं चला. आम्ही आलो, दवाखान्यात गेलो. आपले सोपानभाऊ गरताळचे, त्यांचा डॉक्टरांचा परिचय होता. सोपानभाऊ यावं म्हटलं इकडे दवाखान्यात, डॉक्टरांशी संवाद साधला. डॉक्टर म्हणे बघा तुम्हाला मोकळं सांगतो, हे पोरगं जगलं बी तर उपयोगाचं नाही, आणि पहिली गोष्ट जगेल याची गॅरंटी नाही. तरीसुद्धा म्हटले तुम्ही घरी घेऊन जा. पण तरी म्हटले उद्या आहे ना आशिया खंडातले मोठे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धुळ्याला येत आहेत, जर तुम्ही म्हटलं तर आपण त्यांची वेळ घेऊ शकतो. मग तो पोराचा काका म्हणे काय अडचण नाही, घ्या वेळ. घेतली वेळ, 1 दिवस राहू द्या, अजून ठेवलं. त्या दिवस तो डॉक्टर आला, आशिया खंडातला मोठा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर होता धुळ्याला, त्याची व्हिजिट होती. आला, त्याने चेक केलं आणि त्याने सांगितलं हे बाळ जगणार नाही, आणि जगलं बी तर हे काही कामाचं राहणार नाही, याला वाटून द्या तुम्ही, उगाच त्यांचा वेळ घेऊ नका. डॉक्टरांचा फोन आला. आम्ही दुसऱ्या दिवशी पोरगं घ्यायला आलो, गाडीत घेतलं, निघून गेलो, गावापर्यंत गेलो. मग आम्ही ठरवलं की अरे उद्या मग लक्ष्मीपूजन आहे. म्हटलं 2 वर्षाची दिवाळीची गोष्ट आहे, लक्ष्मीपूजन आहे. मग तो काय म्हटला, तो शिक्षक, तो म्हटले महाराज लक्ष्मीपूजन आहे, जर या बाळाचं रात्रीतून काही झालं, या ऑक्सिजन होतं दवाखान्यात, आता बिगर ऑक्सिजनचं आहे आपल्याकडे, याचं जर काही झालं तर सर्व भाऊकीची दिवाळी खराब होईल. एक काम करू आपण, याला अजून 2 दिवस ऑक्सिजनवर दवाखान्यात ठेवू, जाऊ दे म्हणे, 2 पैसे जातील आपले. परत पोराला दवाखान्यात नेलं.
तिथल्या डॉक्टरने सांगितलं आम्ही गॅरंटी घेत नाही आणि नाही बाबा आम्ही काय ठेवत नाही वगैरे ठेवलं. आम्ही ते पोरगं तसंच परत जाऊ दे जे चालू ते घरी आणलं. रात्री 9 वाजता घरी आणलं. आमच्या गावात माझ्यावर असतो तो गणू, माहिती ना तुम्हाला. त्या गणूची आजी, तिच्याकडे शिवोरचा रुद्राक्ष होता. कुठला? शिवोरचा रुद्राक्ष. त्या रुद्राक्षाचं पाणी त्या आजीने त्या बाळाच्या ओठाला लावलं. पोरगा 8 दिवसाचा झालेला होता, त्याची हालचाल काहीच नव्हती. ओठाला पाणी लावलं, 2 थेंब पाणी त्याच्या तोंडामध्ये टाकलं, बाळाला वरच्या रूममध्ये झोपवलं त्याची आई आणि तो. 9वा दिवस उजेडला. पहाटे 3 वाजता ते बाळ इतकं जोरात रडलं, इतकं जोरात रडलं की पूर्ण गल्ली जागी झाली. ही त्या महादेवाची किमया आहे. त्या महादेवाची किमया आहे. ते पोरगं आता 1.5-2 वर्षाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो राजूबा. इतकं बोलतं, पळायला कोणाला जुमानलं नाही. म्हणजे जिथे डॉक्टर आणि सायन्स संपून जातात तिथे माझ्या महादेवाची किमया सुरू होते. म्हणून जे काही होते, अनेकांना वाटतं की हे काय, नाही नाही, हा श्रद्धेचा भाग आहे, परमार्थाची भूमिका आहे. म्हणून देवाच्या प्रती तुमची निष्ठा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला मुद्दा आज होता रेवागिरी बाबांच्या प्रती तुमची असणारी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या बळावर सर्व काही चाललंय. अतिशय प्रगल्भ गाव आहे. गावात सर्व काही वेल आहे. सेंटरिंग कामाला सर्व तरुण मंडळी जाते. प्रत्येक घरातल्या सेंटरिंगचा कारागीर आहे. त्याच्यामुळे कारागीर कोणी बिगारी म्हटलं तर 500 रुपये रोज आहेच त्याला, आहे का नाही. चांगल्या पद्धतीने. आणि हे सर्व तुमच्या घरामध्ये येणारी संपत्ती येते, पण ती बाबांच्या कृपेने सुरक्षित राहते. कारण संपत्ती येणं वेगळं आहे आणि तिचा विनियोग वेगळा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी विचकरी. अतिशय पवित्र. त्यासाठी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय बरा. तुकोबाराय या अभंगामध्ये आपली केलेली साधना, आपली असणारी निष्ठा या अभंगातून सांगा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. अनेकाचे काम नाही आता म्हणजे का? महाराज म्हटले मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. अरे म्हटले अनेक वाटाचे आहे ना, त्या सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. काय करतात तुम्ही? महाराज म्हणजे काही नाही, लावोनी मृदंग श्रुती ताळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. परिणाम फलश्रुती काय? तुका म्हणे महापातके पतित. महापातकी जरी असला तरी तो पतित होतो. कधी? होती जीवन मुक्त हेळा मात्र. क्षणार्धात तो मुक्त होतो. हे सामर्थ्य आम्ही केलेल्या साधनेचे आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भाव मी आपल्या पुढे मांडलाय. उर्वरित वेळामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा रेवागिरी महाराज जशी बुद्धी देतील तसं मी आपल्या पुढे विचार मांडणार आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय विठोबाचं नाम गाणं, त्याचं भजन करणं ही साधना सांगतायत मुक्त होण्यासाठी. होती जीवन मुक्त हेळा मात्रे. कधी? एक गावे आम्ही विठोबाचे नाम तेव्हा. महाराज विठोबाचं नाव गायलं तरच मुक्त होऊ का? आम्ही महादेवाचं गायलं तर? इतर साधना नाहीत का मुक्त होण्याच्या? मुक्त होण्याच्या इतर साधना आहेत, पण त्या कशा आहेत? सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. कोणत्या कोणत्या साधना आहेत? विठोबाचं नाव घेऊन का पुढे जायचं? आम्ही वेगळ्या साधनांनी देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण विठोबा म्हणजे देव नाही, शंकर म्हणजे देव नाही, ब्रह्म म्हणजे देव नाही, विष्णू म्हणजे देव नाही. देव ही पलीकडे आहे. हे सगुण स्वरूपामध्ये आमच्यासाठी, पण ते स्वरूप देवाचं एक वेगळं आहे. आणि त्या स्वरूपाला पोचण्यासाठी ही वेगवेगळी साधन आहे. तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं? साधन महत्वाचा मुद्दा आहे.
साध्यापर्यंत पोचण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. तुकोबाराय म्हटले विठोबा नावाचं साधनच साध्यापर्यंत नेऊ शकतं. पण मग बाकी साधकांनी विचारलं म्हणे असं कसं महाराज, इतर ठिकाणी काय अडचण आहे, अन्य कोणते कोणते मार्ग आहेत? अन्य प्रामुख्याचे 4 मार्ग आहेत. कोणते कोणते? पहिला मार्ग आहे ईश्वरापर्यंत पोचण्याचा पहिला मार्ग आहे, त्याचं नाव आहे योग मार्ग. दुसऱ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे यज्ञ मार्ग. तिसऱ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे कर्म मार्ग. आणि चौथ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे ज्ञान मार्ग. मग या 4 मार्गाने का जायचं नाही? 4 पैकी एकाने गेलं तर देवापर्यंत पोचता येतं. म्हणे बरोबर आहे, पण ते मार्गांची अडचण काय? आता योग मार्ग बघू आपण, एक एक मार्ग बघू. अडचण वाटली तर नाही जायचं, नाही वाटली तर आपण बाकीचं तुकारामाचं ऐकायचं नाही. पहिला मार्ग योग मार्ग. आता योग माहिती आहे तुम्हाला? योग माहिती आहे का? तुम्ही बोलत नाही का अजिबात? कीर्तन हे एकट्या कीर्तनकाराने करायचं नसतं. श्रोता आणि वक्ता यांचं एकमेकाशी संवाद होणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, कीर्तनाला स्टेजच नको. पण ठीक आहे, आपल्याकडे प्रथा आहे म्हणून खाली कीर्तन असं जोरात होतं. हे पोरांना किती नाचले असते पोरं, आहे का नाही? योग म्हटला कोणाचं नाव पुढे येतं? भाऊसाहेब रामदेव बाबा. रामदेव बाबाचा योग तो योगायोग आहे राजूबा. त्याच्याने फक्त पोट वाढेल, पोट कमी होईल, बाकी दुसरं काय होत नाही. योग कशाला म्हणायचं? योग अशी साधना आहे ज्याच्याने तुम्हाला अतिशय कमी काळामध्ये भगवत प्राप्ती होऊ शकते. काय करायचं? काहीच नाही, फक्त 12 वर्ष गुदद्वाराला टाच लावून बसायचं. ही जी जीभ आहे ना, ही अशी बाहेर वडायची. किती दिवस वडायची आणि किती वडायची? 12 वर्ष वडायची. रोज इंच बरोबर अर्धा इंच एवढी एवढी वाढली पाहिजे. हा जिभेचा खालचा पडदा आहे ना, असा कापायचा. किती कापायचा? केसा इतका कापायचा. जीभ अशी लांबली पाहिजे 12 वर्षात. इथून निघाली तर कापडणं, धनूर, सोनगिरी फाटा, टोलनाका, आहे की नाही? असं चिमटावळ बिमटावळ असं फिरून आली पाहिजे ती. असं 12 वर्ष करायचं. किती सोपं आहे. असं 12 वर्ष केलं की हजारो वर्षापासून सुप्त अवस्थेमध्ये असणारी कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती जागरूक होते. आणि कुंडलिनी नावाची शक्ती जर जागरूक झाली तर ती शरीरामध्ये काही एक ठेवत नाही. तिला तहान लागते आणि तिची तहान पाण्याने भागत नाही. तिला तहान भागवण्यासाठी लागतं अमृत. ती तिथून इथेपर्यंत येते. इथे अमृताचा कुंभ आहे. कुठे? इथे अमृताचा कुंभ आहे. अमृत माहिती आहे तुम्हाला? आपल्याला फक्त अमृत तुल्य चहा माहिती आहे. अमृताचा काय संबंध आहे? अमृत कशाला म्हणतात? अमृत पिल्याने काय होतं? माणूस अमर होतं. तो अमृताचा कुंभ इथे. फक्त घरी कोणीच फोडून पाहू नका, आणि फोडला बी तर आमचं नाव सांगू नका, म्हणजे आम्ही मोकळे, आहे की नाही? हां, इथे अमृताचा कुंभ आहे. ती जी कुंडलिनी आहे ती सर्पिणीच्या आकाराची. ती इथं जाऊन थांबते, इथं जाऊन थांबते. मग हा कुंभाचं झाकण कसं उघडायचं? आपली जी जीभ आहे ती उलटी टाळूला लावायची. टाळूला जीभ लावली की ते झाकण उघडतं. ती अमृताचं प्राशन करते. तिथून कुंडलिनी इथे येते. इथे जीव आणि शिवाचं ऐक्य घडवून देते आणि जीव मुक्त होतो, जीव साक्षात्कारी होतो. असं किती दिवसात होतं? फक्त 12 वर्षात. किती सोपं सांगितलं. सोपं आहे ना? उगाच 15-15 वर्ष वाऱ्या करायच्या. आता राजूबा आता त्यांच्या माझ्या परिचयालाच कमीत कमी 21-22 वर्ष झाले. 21-22 वर्षापासून ते बी सर्व करतात, झोडून भाडून काही सगळं चालतंय. आमचं पण कीर्तन चालूच आहेत, पण देव आमच्या स्वप्नात बी नाही अजून. का बरं? चालतंय. तुम्हाला कल्याण व्हावं म्हणून सांगतो. कोणाला लवकर देव भेटावा असं वाटत असेल, काय करायचं? त्यांनी हा मार्गाने जायचं. जाता येईल का मग? का? योग याग विधीयने नोएसी वाया उपाधी योग इतका सहज आणि सोपा नाही. म्हणून महाराज म्हटले अनेका ते काम नाही